रिक्वायरमेंट फॉर फूड ग्रेन क्रॉप्स. ओके, आता असेसमेंटचा अर्थ का, क्रेडिट रिक्वायरमेंटचा अर्थ का, तर एखादा शेतकरी किंवा एखादा पर्सन एखादा बिझनेस करतोय किंवा ॲग्री बिझनेस करतोय आणि त्याला क्रेडिट रिक्वायरमेंट आहे. कशासाठी? तर तो बिझनेस चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी. मग शेती हा जर एक आपण व्यवसाय धरला, एक बिझनेस धरला, तर त्या शेतीसाठी लागणारी असेसमेंट म्हणजे इकॉनॉमिकल असेसमेंट ही आपल्याला काढायची आहे. आता एखादा शेतकरी आला आणि त्याने बँकेमध्ये विचारलं की बाबा मी यावर्षी जून महिना सुरू झाला आणि या हंगामामध्ये 1 एकर शेतीमध्ये ऊस लागण करणार आहे. ओके, तर मला त्याच्यासाठी बँकेने एक्स अमाऊंट दिली पाहिजे. आता ही एक्स म्हणजे किती? 1 एकर शेती आहे, ऊस लागण करायची आहे, मग त्याने किती रुपये बँकेकडून घेतले पाहिजेत? 10 रुपये घेऊन चालतील का? नाही. 100 रुपये घेऊन चालतील का? नाही. मग 1 कोट घेऊन चालतील का? नाही. मग किती घेतले पाहिजे? कसं ठरवणार आपण? तर ते कसं ठरवायचं? हे समजण्यासाठी हा असेसमेंटचा आपण एक्झरसाइज शिकतोय. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून हायब्रिड ज्वार घेतलेला आहे की समजा एक ग्रेन क्रॉप्स करायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये हायब्रिड ज्वार करण्यासाठी काय असेसमेंट करावी लागेल? तर फर्स्ट, क्रेडिट. ॲग्रिकल्चरल क्रेडिट इज द मनी which a farmer borrows from others for meeting out expenditure on his farm. Credit is form of confidence reposed in a person which enables him to obtain from others the temporary use of thing of value. म्हणजे काय? तर ॲग्रिकल्चर क्रेडिट इज द मनी हा असा पैसा आहे which a farmer borrows from others, म्हणजे शेतकरी दुसऱ्याकडून घेतो. हे असे पैसे आहेत की जे शेतकरी दुसऱ्याकडून घेतो फॉर मीटिंग आउट एक्सपेंडिचर, आणि जो काही खर्च आहे तो फुलफिल करण्यासाठी किंवा तो कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, ऑन हिज फार्म, म्हणजे कोणता खर्च आहे की जो खर्च त्याच्या फार्मवर होतोय तो फुलफिल करण्यासाठी किंवा तो मीट आउट करण्यासाठी तो काय करतोय? दुसऱ्याकडून पैसे घेतोय. म्हणजे त्याला शेतीसाठी लागणारे पैसे हा दुसऱ्या कुणाकडून तरी घेतोय. आता दुसऱ्या कुणाकडून घेतोय? तर क्रेडिट इज फॉर्म ऑफ कॉन्फिडन्स रिपोज्ड इन अ पर्सन विच अनेबल्स हिम टू ऑब्टेन फ्रॉम अनदर द टेम्पररी यूज ऑफ थिंग ऑफ व्हॅल्यू. म्हणजे थोड्या टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी तो घेतोय आणि त्याला कॉन्फिडन्स कशाचा? तर रिपोज करण्याचा, बरोबर, किंवा ऑब्टेन फ्रॉम अनदर म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेले पैसे हा तो रिटर्न करू शकेल आफ्टर त्याचा व्यवसाय पूर्ण झाल्यावर किंवा बिझनेस कंप्लीट झाल्यावर. ओके, किंवा त्याला प्रॉफिट झाल्यावर. इट मे बी अकॉर्डेड ऑन द सिक्युरिटी ऑफ पर्सनल मुव्हेबल ऑर इममुव्हेबल प्रॉपर्टी ऑर कॅरेक्टर. आणि दुसरा माणूस याला का पैसे देईल? त्याला काहीतरी कॉन्फिडन्स पाहिजे ना. समजा तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राने पैसे मागितल्यावर, उधार मागितल्यावर त्याला पैसे कधी द्याल? जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तो दिलेले पैसे पाठीमागे देईल तर तुम्ही त्याला 100 रुपये उधार द्याल. मग तसंच एखादी बँक किंवा एखादी संस्था शेतकऱ्याला पैसे केव्हा देईल? जर तो पैसे रिटर्न देईल याचा विश्वास असेल तर. ओके, ॲज वेल ॲज पर्सनल मुव्हेबल ऑर इममुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे त्याची स्वतःची मुव्हेबल किंवा इममुव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे समजा त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे
तर तो मुवेबल प्रॉपर्टी आहे. पण त्याचं घर आहे हे इममुवेबल प्रॉपर्टी आहे. पण या दोन्हीपैकी तो काही बँकेकडे तारण ठेवू शकतो. बरोबर, घर तारण ठेवू शकतो किंवा सिक्युरिटी म्हणून, म्हणजे समजा उद्या त्याने ते लोन नाही कंप्लीट केलं तर तो ट्रॅक्टर त्या बँकेचा होईल, ती बँक त्या ट्रॅक्टरचा लिलाव करेल आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशातून तो न फेडू शकलेलं कर्ज बँक क्लिअर करेल. तर मुवेबल ॲज वेल ॲज इममुवेबल प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टर. बघा, आता बरेच वेळा आपल्याला हा प्रश्न पडतो की आपल्या भारत देशामध्ये काही लोकांनी कोट्यावधीचं लोन घेतलं आणि ते भारत देश सोडून पळून गेले. मग असं का घडलं? मग त्यांची मुवेबल प्रॉपर्टी घेतली नव्हती का? इममुवेबल प्रॉपर्टी काय घेतली होती का नव्हती? तर मुवेबल इममुवेबल प्रॉपर्टी हे जसं संपत्ती आहे किंवा असेट आहे, तसं गुड कॅरेक्टर इज अन ऑल्सो असेट. आज टाटा असतील, अंबानी असतील, त्यांचं नाव म्हणजेच गॅरंटी आहे असं, म्हणून ते पैसे देण्यात आले आणि त्या लोकांनी नंतर ते फसवण्यात आलं. ओके, सो इथं कॅरेक्टर हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी मगाशीच म्हटलं, एखाद्या मित्राला पैसे देताना तुम्ही पहिल्यांदा काय पाहाल की तो प्रामाणिक आहे की नाही. ओके, आता पाहूया फंक्शन्स ऑफ क्रेडिट. टू कंडक्ट प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी, म्हणजे क्रेडिट का दिलं जातं, बँक का देतात पैसे, तर तुम्ही तिथं काहीतरी प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करणार आहात, म्हणजे शेती करणार आहात म्हणून जर पैसे दिले तर तुम्ही शेतीच केली पाहिजे. असं नाही की शेतीसाठी पैसे घेतलेत आणि मुलीचं लग्न केलं, मग काय होणार? जर पैसे शेतामध्ये त्या इन्व्हेस्ट झालेच नाही तर तिथून ते प्रोडक्शन होणार नाही, प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी तिथं होणार नाही आणि त्यामुळे मग प्रॉफिट होणार नाही आणि पर्यायाने ते कर्ज शेतकरी देऊ शकणार नाही, मग आत्महत्या. त्यापेक्षा जे पैसे कर्ज काढून ज्या गोष्टीसाठी घेतले त्याच गोष्टीमध्ये ते गेले पाहिजे. असं नको की शेतीसाठी कर्ज काढलं आणि मुलीचं लग्न केलं, असं नाही झालं पाहिजे. टू पे करंट एक्सपेन्सेस ऑफ कल्टिवेशन, दॅट इज सीड, फर्टिलायझर, मॅन्युअर्स एक्सेट्रा. म्हणजे एक्सपेन्सेस ऑफ कल्टिवेशन, दॅट इज सीड, फर्टिलायझर, मॅन्युअर्स एक्सेट्रा. Then third, to purchase cattle implements. Yes, to purchase cattle implements. To continue farming business. असं होऊ शकतं एखाद्या वेळी शेतीत एखाद्या वर्षी लॉस आला तर तो बिझनेस पुढे फर्दर कंटिन्युअस करायला त्याच्याकडे मे बी पैसे नसतील, तर तो कंटिन्यू फार्मिंग बिझनेस. बरोबर. टू अवॉइड डिस्ट्रेस सेल. येस, जर आता मार्केटमध्ये गहू असेल, गव्हाचे जर दर कमी असतील, विक्री दर कमी असेल, तर शेतकरी एक 4-5 महिने स्टोअर करून ठेवेल. बरोबर. ज्वार असेल स्टोअर करून ठेवेल आणि 4-5 महिन्याने किंवा 2-3 महिन्याने ज्यावेळी दर वाढेल त्यावेळी तो विकू शकेल. मग तोपर्यंत होल्ड करण्यासाठी 2-3 महिने, 3-4 महिने तोपर्यंत मुलांना नाही सांगितलं पाहिजे की माझी फी भरायची आहे. बरोबर का? आणि जर सांगितली तर मग तोपर्यंत त्या शेतकऱ्याने काय करायचं, तर तो लोन घेऊ शकतो आणि त्या मुलाची फी वगैरे आहे ती तात्पुरती तो फुलफिल करू शकतो आणि नंतर ज्यावेळी चांगले पैसे येतील, चांगला दर मिळेल, रेट मिळेल चांगला, त्यावेळी ते सेल करून मे बी लोन क्लिअर करू शकतो. तर टू अवॉइड डिस्ट्रेस सेल म्हणजे कमी किमतीत विकणं जाण्यापेक्षा होल्ड करून विकलं जाईल की ज्याच्यामध्ये त्याला जास्त प्रॉफिट होईल. मेथड्स ऑफ असेसमेंट ऑफ क्रेडिट, इनपुट अँड लेबर कॉस्ट मेथड. आता कोणकोणत्या पद्धती आहेत? 2 आहेत. एक इनपुट अँड लेबर कॉस्ट मेथड, सेकंड इन्कम मेथड. आता इनपुट लेबर कॉस्ट मेथड, कॅल्क्युलेट टोटल इनपुट कॉस्ट. टोटल इनपुट्स, मग कोणते कोणते इनपुट्स वापरतो आपण शेतामध्ये? शेतकरी इनपुट्स काय करतो? समजा मला आता जून महिन्यामध्ये शुगर केन कल्टिवेशन करायचं आहे,
तर काय इनपुट्स असणार आहेत? येस, आन्सर द्या फास्ट, मेसेज करा. येस बाळांनो, लवकरात लवकर आन्सर द्या मला. मराठीत लिहिलं चालेल. या आत्ता जून मध्ये शुगर केन कल्टिवेशन करायचंय, ऊस लागण करायची आहे. काय काय इनपुट्स लागतील? हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? लेबर सर. लेबर तर लागणारच आहे, पण लेबर हे इनपुट मध्ये येतं का? इनपुट्स विचारले तुम्ही, इनपुट्स. लेबर सोडून काय काय लागेल? सुयोग भागवत, मेसेज कर. सुयोग भागवत, ACR D3, प्रेझेंटी दे. माईक ऑन कर आणि प्रेझेंटी दे. सुयोग भागवत, लेक्चर रेकॉर्ड होतंय आपलं. ACR D1 योगेश आटोले. यस सर. बोल, इनपुट्स काय काय लागतील? फर्टिलायझर लागणार होतं सर, बीज प्रक्रिया करण्यासाठी. करेक्ट, फर्टिलायझर लागेल. ओके जाधव, ओके स्टॉप. पुढे नेक्स्ट दुसरा सांगेल आणखी. D10 जाधव अनिकेत. यस सर. सर काय लागेल आणखी? टिलीज प्रॅक्टिस साठी टिलीज इम्प्लिमेंट. ओके, टिलेज इम्प्लिमेंट, व्हेरी गुड. नेक्स्ट D11 ओमकार जाधव. यस सर. काय लागेल? शुगर कल्टिवेशन साठी इनपुट्स काय काय लागतील? फास्ट बाळांनो, ह्या स्पीडनं जर शिकवत बसलो तर 4 वर्ष हाच कोर्स शिकवावा लागेल. D2 संतोष बनकर. चांगल्या पद्धतीचं देणं असणे आवश्यक आहे. बियाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? सीड्स. सीड लागते. नेक्स्ट, चांगल्या प्रकारचे बेणे असणे आवश्यक आहे. ऊसाचे बेणे. हेच इंग्लिश मध्ये सांग ना. गुड क्वालिटी सीड्स म्हण. गुड क्वालिटी ऑफ सीड. का आपण डिप्लोमा करून आलोय हे विसरलायस तू? आता आपण डिग्रीला आहोय बा. त्यामुळे आता जे मराठीत येतं ते फक्त इंग्लिश मध्ये सांगायला आलं पाहिजे ना. नेक्स्ट झालं, 3 गोष्टी झाल्या. एक इम्प्लिमेंट लागेल, 2 फर्टिलायझर लागेल, 3 सीड लागतील. मी मराठीत बोलतोय कारण तुम्हाला समजावं, पण तुम्ही आन्सर्स इंग्लिश मध्ये द्या ना, प्रयत्न करा. ओके नेक्स्ट.
शुगरकेन कल्टिवेशन This is a resistance yield, sir. this is Resistance yield. disease disease काय Resistance yield, sir. हा रेजिस्टन्स साठी केमिकल्स मग हा डिसीज रेजिस्टन्स साठी मग काही ऍग्रोकेमिकल्स यूज करावे लागतील बरोबर येस आफ्टर दॅट Water. इरिगेशन वॉटर नाही इरिगेशन ओके पुढे मग या सर्व जे काही काय लागेल आता काही लोकांनी सांगितलं सीड लागतील मग किती सीड लागेल बाबा 5,000चं लागेल किती फर्टिलायझर लागेल व 10,000चं फर्टिलायझर लागेल किती टिलेज ऑपरेशन साठी खर्च येईल तर आपण 1 एकर करतो एकरी 5-7 हजार रुपये ट्रॅक्टरवाला लागेल म्हणून टिलेज ऑपरेशनचे 5-7 हजार दर त्यानंतर इरिगेशन साठी काय समथिंग 5-7 हजार धरा मग असं सगळं कॅल्क्युलेट केलं पाहिजे ना मग असं सगळ्याची बेरीज आली 1 लाख रुपये मग 1 लाख रुपये आली आता 1 लाख रुपये सगळ्याची बेरीज आल्यानंतर आणि प्लस त्याच्यामध्ये लेबर कॉस्ट ओके वरचेवर येणारे लेबर कॉस्ट आहे समजा बांगलन केली किंवा फर्टिलायझर टाकण्यासाठी असेल किंवा सोविंग साठी काय लेबर लागतील बरोबर ऊसाची लागण करण्यासाठी सो त्याच्यासाठी जो लेबर कॉस्ट जी काही येईल असं सर्व मिळून 1 लाख रुपये खर्च येतोय तर बँकेकडून किती रुपये घेतले पाहिजेत एक लाख 20,000. 1,20,000 म्हणजे एक्स्ट्रा 20,000 घेतले पाहिजेत बरोबर हा आणखी कुणाला काय वाटतंय समजा ह्या सगळ्या इनपुट्सचा खर्च 1 लाख रुपये येतोय विथ लेबर कॉस्ट तर किती रुपये घेतले पाहिजेत त्याने 20,000 एक्स्ट्रा सांगितले घ्यायला पाहिजेत आणखी कुणाचं काय मत 14 पार्टिसिपंट आहेत आपल्याकडे किती रुपये घेतले पाहिजेत यस किती घेतले पाहिजेत बाळांनो प्रॅक्टिकल आहे बोला फास्ट मुली कोण आहेत का नाहीत रे या ग्रुपला मुलींची प्रेझेंटी लागणार सॉरी अब्सेंटी लागणार जोपर्यंत कोणी बोलत नाही तोपर्यंत लेक्चरला जॉईन झालं म्हणजे प्रेझेंटी असं नाहीये आन्सर दिली तर प्रेझेंटी मुली कोण आहेत की नाहीत रे बहुतेक आज मुली अब्सेंट आहेत ठीक आहे मुलं बोला चला अरे बाबा नावं घ्यायची का रे सगळ्यांची सर पीक विमा आहे ना मग त्यात किती पीक विमा अरे बाळ अगोदर मी काय म्हणतोय अगोदर खर्चाचं तर बघू पीक आल्यावर विमाचा विषय आहे पीक येण्यासाठी आलेला जो खर्च आहे त्याच्यासाठी बँकेकडे पैसे मागतोय आपण ओके किती मागितले पाहिजेत 1 लाख रुपये खर्च येणार आहे अंदाजे खर्च आपल्याला आहे असेसमेंट आपली किती आहे तर 1 लाख रुपये आपला खर्च येणार आहे लेबर कॉस्ट सहित तर किती रुपये बँकेकडून घेतले पाहिजेत हा साधा सोपा प्रश्न तुम्हाला विचारतोय अगोदर त्याच्याविषयी बोलू ना आपण वैष्णवी पाटील येस सर ऐकू येतंय म्हणजे तुला सगळं
येस सर. प्रश्न कळलाय का तुला? हो. मग उत्तर सांगशील का? 1,00,000 रुपये घेतले पाहिजेत. मी एवढं बोलायसाठी तू 15 मिनिटं का वाया घालवली तुझ्या आयुष्यातली? सॉरी सर. वैशाली सोनावले, येस सर. मुलगीच आहेस ना तू? हो. मग मुली आहेत का या ग्रुपमध्ये विचारलं तेव्हा का नाही आन्सर दिलं? सॉरी सर. किती रुपये घ्यावे लागतील जर 1,00,000 रुपये खर्च येतोय तर किती रुपये घ्यावे लागतील? 1,00,000 रुपये सर, कारण बँकेला आपल्याला ते सांगावं लागेल ना. ठीक आहे. नेक्स्ट ऋतुजा चोपडे. येस सर. जर 1,00,000 रुपये खर्च येतोय लेबर कॉस्ट सहित, तर आज किती जून महिन्याची किती तारीख आहे? 30 जून आहे. आज किती रुपये बँकेत जाऊन मागावे लागतील? 1,00,000 रुपये. बर, ठीक आहे. बाळांनो, लेबर कॉस्ट जर आपण धरली, समजा एक 30,000 रुपये लेबर लागणार आहेत आणि 71,000 रुपये आपल्याला इनपुट्स लागणार आहेत, तर त्या लेबर कॉस्ट मधले आज फक्त सोविंग साठी लेबर कॉस्ट लागणार आहे, बरोबर? म्हणजे ती किती? एक 5,000 असेल. पुन्हा नंतर ज्यावेळी भांगलणी येईल, ती भांगलणी अजून महिन्याने येईल. शुगर केन हे 14 महिन्याचं पीक आहे. 12 महिने ते 14 महिने, काही ठिकाणी 16 महिने, अगदी 18 महिन्यापर्यंत जातं. तर भांगलणीला आपल्याला तण काढण्यासाठी अजून 1-2 महिने जातील. त्यानंतर लेबर कॉस्ट लागणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याची जे काय टिलेज ऑपरेशन आहे, आतून ज्याला आपण कुळवणी म्हणतो, ऊस कुळवणी म्हणतो, ज्याच्यामध्ये सरी मोठी केली जाते आणि बहर लावली जाते, त्याला अजून 4-5 महिने लागणार आहेत किंवा 3-4 महिने लागणार आहेत. तर तुम्ही आज रोजीच 1,00,000 रुपये सगळे घेऊन ठेवताय, म्हणजे व्याज आजपासूनच सुरू, पैसे लागणार अजून 2-4 महिन्यात आहेत, बरोबर ना? पण तुम्ही आजच 1,00,000 रुपये सगळे मागताय आणि ते पण 100% लागणार. 1,00,000 आहे तर 1,00,000च मागताय. तुमच्या खिशात काय नको? मागच्या वर्षी काय पीक घेतलं की नाही? मागच्या पिकातले काय तुम्हाला प्रॉफिट झाला का नाही? 10,000-20,000 मागच्या पिकात प्रॉफिट झाला असेल ना मागच्या वर्षी. समजा मागच्या वर्षी पण शुगर केनच केलेला आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉफिट झाला असेलच ना. मग तो काय ठेवला की पार्टीवारी भाई का बड्डे, त्यातले काय पैसे ठेवलेत की नाहीत ठेवले? काय त्यातले 10,000-20,000 शिल्लक असतील तर मग 1,00,000 बँकेकडून मागायची काय आवश्यकता? 80,000 मागायला लागतील. त्याच्यात सुद्धा काय 80च्या 80 आज लागणार नाहीये. आज फक्त बेसिक टिलेज ऑपरेशन, सोविंग. मग किती टक्के रक्कम बँकेकडून मागितली? पुन्हा परत पण फेडायची आहेच ना. मग किती घ्यायला अपेक्षित आहे? तर बाळांनो, इथे इनपुट कॉस्ट मेथड कशी दिलेली आहे, इथं असं सांगितलेलं आहे, हे पहा, पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. स्क्रीन दिसते सर्वांना? इनपुट अँड लेबर कॉस्ट मेथड मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट टोटल इनपुट कॉस्ट, कॅल्क्युलेट ह्युमन अँड बुलक लेबर कॉस्ट आणि कॅल्क्युलेट 50% ऑफ लेबर कॉस्ट फॉर कन्सिडरेशन. म्हणजे जर लेबर चार्ज 30,000 रुपये येणार आहे तर तुम्ही त्याच्या 50% घ्या, म्हणजे 15,000 लेबरचे धरा आणि टोटल इनपुट मध्ये इनपुट कॉस्ट प्लस 50% लेबर कॉस्ट, म्हणजे त्यांनी 75% रक्कम घ्यायला सांगितलेली आहे, बरोबर? म्हणजे थोडक्यात 1,00,000 रुपये पैकी 75,000 घ्या ना. तुम्ही 1,20,000 मागायला लागलाय, म्हणजे आज तुम्हाला धरून चाला लागणार रुपये आहेत 50,000. तुम्ही वर किती 70,000 रुपये एक्स्ट्रा आज घेऊन खिशात ठेवता. कशासाठी? काय गरज आहे? आज तर लागणार 50,000च आहेत, मे बी 4-5 महिन्यानंतर बाकीचे पैसे लागणार आहेत. मग व्याज आजपासूनच का भरायचं त्याचं? आज थोडे घेऊया, 4-5 महिन्याने पुन्हा लोन वाढवूया वाटलं तर, किंवा घेतानाच बँकेला मागतानाच एक 60-70% मागा ना, 71,000 मागा. तुम्ही 1,20,000 मागायला लागला. पुन्हा फेडायचेत का नाहीत फेडायचे? आणि आता खिशात ठेवून करायचं काय आहे त्या पैशाचं?
आता जेवढे लागायचे इनिशियल सुरुवातीला तेवढे ठीक आहे ना. आणि काही शेतकरी काय करतात, त्याच्यात दुसरं आंतरपीक घेतात, मिरची घेतात, भुईमुगाच्या शेंगा घेतात. ते 2-3 महिन्यात 4 महिन्यात निघून जातं पीक. त्याच्यातून 4 पैसे येतीलच ना, आणखी 10-20% पैसे त्याच्यातून येतील. मग आत्ताच सगळं 100% घ्यायची काय गरज आहे? 1 लाख रुपये घ्यायची काय गरज आहे? 50-60 हजार घेतले ठीक आहे ना. मग इनपुट कॉस्ट प्लस 50% लेबर कॉस्ट. ओके, ही एक मेथड झाली. आणि दुसरी मेथड इन्कम मेथड. कदाचित 40 गुंठे ऊस आहे, बरोबर, म्हणजे 1 एकर म्हणजे 40 गुंठे ऊस आहे. जर प्रत्येक गुंठ्यामध्ये एकचा अवरेज पकडलं, एक म्हणजे गुंठ्याला 1 टन ऊस निघतोय असं अवरेज पकडलं, तर 40 टन ऊस निघेल. 40 टन ऊसाचे जर तुम्ही कारखान्याने तुम्हाला दिलेला जर दर पाहिला, आता सध्या कारखाना किती दर देतो अवरेज सांगा? कारखान्याकडून ऊसाला 1 टन ऊसाला किती रुपये मिळतात? 2300 रुपये. 2300. एवढा कमी? कुठला कारखाना रे बाबा? कुठला कारखाना आहे तुमचा? जावा जरा तिकडे आंदोलन वगैरे, काहीतरी आंदोलन वगैरे करा तिकडे. एवढा कमी का? बाकीच्या भागात बघा राव 2,500-3 हजार पर्यंत दर गेलेत. तुमच्याकडे लय कमी आहेत राव. दोन्ही हप्ते मिळून सांग. तू एका हप्त्याचेच सांगितले असतील. दोन्ही हप्त्याचे मिळून एक साधारणतः 3-1 हजार पर्यंत पकडा अंदाजे. 40 गुणिले 3,000 म्हणजे 1,20,000 तुम्हाला इन्कम होणार आहे कमीत कमी. काही शेतकरी तर 1.5चं अवरेज पडतात. 1.5चं म्हणजे 1,80,000 इन्कम होईल, बरोबर ना. 40 1.5 60, साहित्रिक 18, 1,80,000 होतील. तर 1,80,000 होतील किंवा 1,20,000 होतील. मग त्याच्या 50% बँकेचं लोन घ्या ना. पण त्या टाइमला फक्त 9 सिरीज थांबली होती तिथं, माहिती ना. आता 10ला तो मागातला आला होता. 9ची सिरीज थांबली होती, त्यामुळे हा वेग आला. बाळांनो, खूप महत्वाचं शिकवतोय. तुमची इच्छा असेल तर सांगा. विचार हा केलाय की डिप्लोमा विद्यार्थी आहेत, थोडस वेळाने का होईना त्यांना समजेल असं शिकवावं, हा प्रयत्न आहे. समजतंय? MM पाटील सर शिकवताना एक लक्षात ठेवायचं, शिकवायचं आहे म्हणून कधी शिकवत नाहीत. ओके, माझ्या विद्यार्थ्यांना समजावं म्हणून शिकवतोय. आजचं लेक्चर बंद होईल जोपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यांची माफी मला येत नाही. सॉरी सर. 14च्या 14 कॅन्डिडेट तोपर्यंत. आणि लक्षात ठेवा, डिपार्टमेंटला मी एकटा माणूस आहे इकॉनॉमिक्सला. तुम्हाला चॉईस नाही. तुम्हाला वाटलं जरी दुसऱ्या कुठल्या शिक्षकाकडून शिकावं, तरी हा सब्जेक्ट शिकवायला फक्त मी आणि मीच आहे. समजतंय? पुन्हा सांगणार नाही, पुन्हा सांगणार नाही हा शानपणामध्ये. त्यावेळी सरळ मन लाव. 5 मिनिटात वाचून दाखवून संपवू का लेक्चर? नको सर. 5 मिनिटात संपवू का? नको सर. धडपड चालली की तुम्हाला समजावं. एकतर समोर नाही आहात, इथं समोर असल्यानंतर फळ्यावर वगैरे उदाहरण काढून देता येतं, समजवता येतं, चांगल्या पद्धतीने मांडता येतं. एकतर समोर नाही आहात, त्यामुळे प्रयत्न करतोय की जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचतंय का हे चेक करतोय. एक उत्तर द्यायला त्या मुलींनी 15-20 मिनिटं वाया घालवली. त्यांना समजायला नको का आपल्याला पुढे जायचं, एकतर हे कम्प्लीट करायचं लवकरात लवकर. आणि कुठेतरी तुमच्याशी आत्मीयता आहे किंवा डिप्लोमा होऊन आलेले विद्यार्थी गंड राहतात असं सगळे म्हणतात. माझी अशी इच्छा आहे की नाही, त्यांनी राहायला पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, ते पण येतील लेवलमध्ये, चांगलं पर्सेंटेज मिळवतील म्हणून धडपडतोय. माझा पाठीमागच्या 4 वर्षातला निकाल काढून पहा, विचारा तुमच्या सिनियर्सना.
100% निकालाला 1-2 जो अब्सेंट आहे तोच नापास असतो, नाही तर बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी पास आहेत. 95% 96% निकाल असतो माझा. कुणीही नापास होत नाही. जो नापास होतो ना तो पुन्हा मला तोंड दाखवत नाही, त्याला माहित आहे मग आपल्या चुकीने आपण नापास झालोय, सरांच्या पुढे जाण्यात काय अर्थ नाही. कारण सर प्रयत्न 100% करतात. तुम्ही ठरवा नापास व्हायचंय का सरांसोबत राहून पास होऊन चांगले मार्क्स मिळवायचे, हे तुम्ही ठरवा. बाळांनो, जर त्याला 1,20,000 प्रॉफिट होतोय समजा, तर तो त्याच्या 50% अमाऊंट किंवा 33% अमाऊंट सुद्धा तो लोन म्हणून घेऊ शकेल. तर तिथे जर असं सांगितलेलं आहे की तुम्ही 33%च घ्या. 33 ग्रॉस इन्कम जर 100% आहे, 1,00,000 रुपये जर त्याला खर्च येणार आहे, तर तुम्ही फक्त 33,000च घ्या, असं इन्कम मेथड सांगते. आणि हाच घोळ होतो आपल्या घरच्या लोकांचा, आपल्या आई वडिलांचा, किंवा जे शेती करतायत त्या पालकांचा, किंवा शेती करतायत त्या शेतकऱ्यांचा. ते काय करतात, बँकेत जातात, 1,00,000 रुपये लागणार आहेत तर 1,00,000 रुपये 1,20,000 मागतात, आणि बँकवाले म्हणतात एवढे आम्ही नाही देऊ शकत. आणि मग हे लोक घरी येतात आणि सांगतात काय राव ती बँक पैसे पण देत नाही. अरे जेवढे आवश्यक आहे तेवढेच देईल ना ती. आणि आपण मात्र बँकेला नावं ठेवत बसतो. कोणतीही बँक असू द्या, कमर्शियल असू द्या, नॅशनलाइज असू द्या, काय ते त्यांच्या नियमातून व्यवस्थित पैसे तुम्हाला देत असतात, कारण त्यांना सांगितलेलं असतं 1,00,000 रुपये खर्च येतोय तर त्यांना एकतर 50% द्या, मे बी 33%च द्या. जर त्याची खरंच आवश्यकता असली, त्याच्याकडे अजिबातच पैसे नसले पाठीमागच्या सीझनचे काय, तर त्याला 50% द्या. एखाद्याला लॉस झालाय पाठीमागच्या वर्षी काय जादा पावसामुळे किंवा दुष्काळामुळे, मग त्याला 70% द्या, असं त्यांना सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे ते मॅनेजर सांगत असतात जर तुमच्या जवळ असतील तर अगोदर तुमच्या जवळचे वापरा, म्हणून कमी अमाऊंट ते अगोदर म्हणतात देतो. तुम्हा लोक म्हणतात नाही सर आमच्याकडे पैसे आहेत, मग ठीक आहे, मग ते 50% द्यायला तयार असतात, 60%, 70% द्यायला तयार असतात. तुम्हाला 100% पेक्षा 120% कशासाठी पाहिजेत? पैसे लागणारे 1,00,000 रुपये आणि 1,20,000 मागायचे कशासाठी? आणि त्याचं व्याज भरायचं आणखी पुन्हा 10-20,000, म्हणजे 1,30,000 फेडायचे कशासाठी? लागणारच 60-70 हजार असतील, जवळचे पदरचे जर 20-25 हजार ठेवले तर 1,00,000 रुपये मध्ये भागतंय ना सगळं. ओके, तर नुसतं शिकू नका बाळांनो, ह्या शिकण्याचा आपल्या आयुष्यात उपयोग आहे. फक्त इथं मार्क्स मिळवले म्हणजे विषय संपला असं नाहीये बाळांनो. ओके, हे गणित खूप महत्वाचं आहे की बँकेकडून किती अमाऊंट मागावी, तर जेवढी गरज आहे त्या गरजेमध्ये थोडेफार जवळचे पैसे टाकून उरलेली गरज फुलफिल करण्यासाठी बँकेकडून पैसे मागावे. ओके, आता जे तुम्हाला मी विचारलं की इनपुट्स म्हणजे काय काय, तर इथं बघा चार्ट दिसतो तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर. सीड आहे, त्याचं पुढं युनिट दिलंय म्हणजे किती किलो लागणार आहे, क्वांटिटी, त्याचं रेट दिलेला आहे, त्याची अमाऊंट. मग हा चार्ट ज्यावेळी तुम्ही भराल, जसं मी मगापासून तुम्हाला सांगितलं, आता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सीड लागेल, काही जणांनी सांगितलं फर्टिलायझर लागेल, कुणीच सांगितलं नाही मॅन्युअल्स लागेल. का रे, शेतीमध्ये मॅन्युअर्स टाकायची पद्धत घालवली का तुम्ही? फर्टिलायझर आणि मॅन्युअर्स मधला डिफरन्स तरी माहित आहे ना? मॅन्युअर्स म्हणजे जे तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा जे काही तुमचं लेंडी खत असतं शेळी मेंढ्यांचं, बरोबर, किंवा ॲज वेल ॲज गांडूळ खत सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स, म्हणजे काय म्हणतात, त्याच्यापासून चांगला शेतीला फायदा होतोय. तर मॅन्युअर्स आहेत. प्लांट प्रोटेक्शन, मग अशी एका विद्यार्थ्याने सांगितलं डिसीज काय म्हटलं, रेजिस्टन्स काहीतरी तो सांगत होता, तर त्यालाच म्हणायचं प्लांट प्रोटेक्शन साठी जो काही खर्च आला, मग तो किती लिटर खर्च आला, कोणतं तरी केमिकल्स आणून त्यांनी मारला असेल, तणावर मारला असेल, किंवा एखाद्या डिसीज साठी तिथे टॉनिक दिला असेल काय समथिंग, किंवा तिथे कीटक मरण्यासाठी इन्सेक्टिसाइड काय वापरला असेल, पेस्टिसाइड काय वापरला असेल, तर ते किती लिटर आणलं आणि त्याचा दर काय ते तिथं लिहायचं. त्यानंतर इरिगेशन, एका विद्यार्थी म्हटला वॉटर लागेल, वॉटर म्हणजे इरिगेशन, आणि इरिगेशन नंबर ऑफ इरिगेशन, NOS म्हणजे तिथे युनिट मध्ये लिहिलंय पहा इरिगेशनच्या समोर, नंबर ऑफ इरिगेशन. ओके, मग किती वेळा पाणी लागलं द्यायला, तर आता हे हायब्रिड ज्वार आहे म्हणून 2 वेळा लिहिलंय कारण कमी लागतं. ते जर शुगर केन असेल तर मे बी महिन्याला 2 तरी मिनिमम पाहिजे. तुमची शेत जमीन कशी आहे त्याच्यानुसार, जर काळी असेल तर मिनिमम 2 पाहिजे, थोडी मुरमाड असेल तर महिन्यात 3 वेळा पाहिजे.
खूपच खडकाळ किंवा अशी उष्ण पट्ट्यातली वगैरे असेल तर मे बी आठवड्यातून एकदा पाहिजेच आहे ना शेतीला पाणी, म्हणजे 3 वेळा 4 वेळा महिन्यातून पाहिजे असं धरा. तुमच्या जमिनीनुसार आहे, पण मे बी ऍटलिस्ट महिन्याला 2 वेळा जरी पकडलं तर आपलं 12 महिन्याचं पीक आहे, 12 दुनी 24 वेळा इरिगेशन लागेल. आणि 24 वेळा इरिगेशन मध्ये एका इरिगेशनला काय 200-400 रुपये खर्च येत असेल तर 24 वेळा किती येईल तो 12,000 13,000 काहीतरी खर्च येईल. 13, 14, 15,000 रुपये खर्च हे इरिगेशनचे लागतील. त्यानंतर हायर्ड लेबर मेल फिमेल, बरोबर. मग तिथे नंबर ऑफ डेज दिलेले आहेत. मग मेलला 59 मेल लागले आणि त्यांचा रेट 154 आहे. हा खूप जुन्या कालखंडातला दिसतोय रेट. फिमेलला 121 फिमेलचं वर्किंग झालं लेबर फिमेल, तर त्यांचं 105 रुपयाने त्यांची हजेरी आहे. म्हणजे मेल लेबर जास्त काम करतो किंवा पर्यायानं जास्त मेहनतीचं काम करतो, त्यामुळे त्याला जास्त दर दिला जातो. आणि फिमेल लेबरकडून मे बी तितकं म्हणजे कमी ताकदीचं काम होतं असं म्हणू आपण, त्यामुळे त्यांना कमी दर मिळतो. बुलक पेअर्स टोटल लेबर कॉस्ट या जर सगळ्याची बेरीज केली तर 50% 50% ऑफ द लेबर कॉस्ट. अगोदर या सगळ्याची बेरीज पुढं गुणिले करायचं, त्याची बेरीज करायची. आलेल्या बेरजेमध्ये 50% लेबर कॉस्ट घ्यायची आणि मग या पद्धतीनं हा पुढचा सगळा चार्ट, इथं सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत, इकडं वाचायचं. 75% ऑफ टोटल इनपुट प्लस लेबर कॉस्ट, मग ते किती होता ते इकडं काढायचे. तर या पद्धतीने जर तुम्ही काढत गेला तर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे काही आन्सर्स मिळतील. पहा, 50% ऑफ लेबर कॉस्ट किती झाली 13,395. 75% ऑफ द इनपुट कॉस्ट प्लस 50% लेबर कॉस्ट म्हणजे 26,513. आणि रिक्वायरमेंट क्रेडिट रिक्वायरमेंट इन्कम मेथड नुसार 24,898. तर या दोन पद्धती आहेत. आज आपलं लेक्चर पूर्ण होतं इथं. समजलंय का बघा? दोन पद्धती आहेत. एक आहे, सांगा मला, वैष्णवी पाटील. वैष्णवी पाटील, येस सर. कोणत्या दोन पद्धती आहेत? इन्कम लेबर इन्कम मेथड आणि मेथड. इन्कम मेथड आणि दुसरी बघा स्क्रीनवर दिसतंय तरी वाचून दाखवायला. लेबर कॉस्ट मेथड. इनपुट अँड लेबर कॉस्ट मेथड या दोन पद्धती आहेत. ओके, समजलंय का सर्वांना? येस सर. हो सर. बाळांनो, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, हा खूप वेळ यासाठी दिला कारण या एकाच एक्झरसाइजवर पुढचे 4 एक्झरसाइज डिपेंड आहेत. पहा, आता मी फक्त पुढे पुढे जातो, तुमच्या लक्षात येईल. आता हा सेकंड एक्झरसाइज सुरू होईल इथं. आता पहा, इथं असाइनमेंट आहे तुम्हाला अगोदर पहिल्या एक्झरसाइजची. त्याच्यामध्ये एक काम करा, ही असाइनमेंट सर्वांनी सोडवायला घ्या, मला व्हॉट्सअप ग्रुपला टाका. इथं स्क्रीनशॉट मारा सर्वांनी. मोबाईल तुमचा मे बी आडवा पकडा म्हणजे मोठी स्क्रीन दिसेल. आणि आता स्क्रीनशॉट घ्या. सिरियल नंबर 1 ते 7 पर्यंतचा एक स्क्रीनशॉट घ्या. घेतलात का? पुढे हो सर. आता 7 ते 9 पर्यंतचा घ्या. आणि याची आन्सर व्हॉट्सअप ग्रुपवर अगोदर पेनाने तुमच्या वहीमध्ये लिहायचं, नोटबुक मध्ये चार्ट काढायचा, त्याच्यावर आन्सर लिहायची आणि त्याचा काढून व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचा. ओके ओके सर. ही आपली असाइनमेंट. ओके, आता पहा एक्झरसाइज फर्स्ट झालेला आहे. एक्झरसाइज सेकंड काय आहे पहा, असेसमेंट ऑफ क्रेडिट रिक्वायरमेंट फॉर कॅश क्रॉप. म्हणजे सेमच आहे, फक्त क्रॉप बदललं म्हणजे पीक बदललं. आता मगाशी होता हायब्रिड ज्वार, आता काय आहे? कॉटन आहे. कॅश क्रॉप आहे आता, म्हणजे कापूस. कापूस हे पीक आहे. कापूस पिकामध्ये काय काय लागतं त्याचा चार्ट दिलेला आहे.
त्याच्या दोन्ही पद्धतीने असाइनमेंट दिलेली आहे, दोन्ही पद्धतीने काढा. समजतं? पुन्हा पहा, असेसमेंट ऑफ क्रेडिट रिक्वायरमेंट फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप. आता हॉर्टिकल्चरल क्रॉप म्हणजे मँगो. मँगो म्हणजे काय आहे? हॉर्टिकल्चर फ्रूट आहे की जे 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं पीक आहे. म्हणजे 4 वर्ष, 5 वर्ष, बरोबर. आंब्याची बाग ही कशी 5 वर्ष, 7 वर्ष वगैरे अशी टिकते. पोमग्रेनेट असे किंवा सॉरी पोमग्रेनेट म्हणा, किंवा द्राक्ष बाग सुद्धा तुमची, ग्रेप्स. तर त्याच्यासाठी क्रेडिट रिक्वायरमेंट काढताना, आता आपण शुगर केन साठी काढताना 1 वर्षभरासाठी म्हणून आपण व्याज भरणार होतो. पण आता 5 वर्षाचं जे पीक आहे त्याच्यासाठी आपण पुढची 2 वर्ष, 3 वर्ष व्याज भरणार आहे ना, म्हणून तर ते 5 वर्षाचं पीक आहे. एवढाच बदल त्याच्यामध्ये केलेला आहे. आता आपण 1 वर्षाचं कॅल्क्युलेशन करत होतो आणि त्यानुसार पैसे मागत होतो. आता पुढे 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन होईल आणि त्यानुसार पैसे मागितले जातील बँकेला. झालं. इथं डायरेक्ट आपले एक्सरसाइज 4 शिकवून झालेले आहेत. समजलं? डायरेक्ट आता इथून पुढे एक्सरसाइज नंबर 4 सुरुवात होईल. पहिल्या 3 मध्ये काय अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा. समजतं? असेसमेंटचे पहिले 3 एक्सरसाइज इथे पूर्ण होतील. मी खूप बारकाईनं आणि शांत पद्धतीने समजेल असं शिकवलेलं आहे. त्यातून कुणाला काही डाऊट्स राहिला असेल मला ग्रुपला कॉन्टॅक्ट करा, आपण तो डाऊट्स क्लिअर करू. आपले 3 एक्सरसाइज इथं कंप्लीट झाले. समजतं? का मी शांततेने आणि हळूहळू शिकवत होतो? लक्षात आलं? ठीक आहे. मी प्रेझेंटी घेतोय.